पर्वत आणि उंदीर. पर्वत आणि उंदीर यांची खूप चांगली मैत्री होती. त्यामुळे उंदीर पर्वताच्या पायथ्याशी बीळ करून राहायचा. पण एकदा पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. श्रेष्ठ कोण यावर ते भांडत होते. पर्वत म्हणाला, तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस. उंदीर पटकन म्हणाला, मला माहीत आहे की मी तुझ्या एवढा मोठा नाही, पण तू तर कुठे माझ्या एवढा लहान आहेस. पर्वत म्हणाला, मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडवू शकतो. उंदीर म्हणाला, तू त्या ढगांना अडवू शकतोस, पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बीळ करतो, तेव्हा तू मला अडवू शकतोस का? छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला. तात्पर्य, छोटा असो की मोठा, प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.